ते जाणून घ्यायचा क्युरिओसिटीनी मला मदत केली आणि सुमाची भूमिका करायला मदत झाली एका खूप वर्ष त्या दिलदोस्तीच्या दरम्यान स्वानंदी आणि बरेच जण असे येऊन जाऊन आळीपाळीने माझ्याकडे राहायला होते. हिच्या अभिनयावर माझे इमोशन्स येत होते. काही हो किती गोड खरंच. तर ते म्हणजे की एक भावनिक सीन आमच्यात घडतो आणि त्याच्यानंतर तो इतकं इतकं तेव्हा स्तब्धता होती आमच्या दोघांमध्ये. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 14 ऑगस्टला एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नाव आहे समर्थ आणि त्या सिनेमातील एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. जसं मी इंट्रोडक्शन मध्ये बोललो की दोन तिच्या छटा आपल्याला बघायला मिळणार आहे. एक छोटी सुमा आणि एक मोठी सुमा. आता त्यातली मोठी सुमा माझ्यासोबत आहे, ईशा माझ्यासोबत आहे. नमस्कार नितीन, हाय आणि नमस्कार लेट्स अप मराठी. कसे आहात सगळे धमाल. ईशा, काय सांगशील की मालिका खरंच खूप सुंदर सुरू होती. मालिकेला प्रेक्षकांची पसंती होती, तुझ्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती होती, पण काही पर्सनल कारणामुळे किंवा हेल्थ रिझनमुळे त्या मालिकेतून तू बाहेर आलीस आणि तो आल्यानंतर तू ठराव घेतलास, तिकडे तू थांबलीस आणि स्वतःला वेळ दिलास. आणि तो वेळ मिळत असताना समर्थासारखा सिनेमा आपल्या नशिबी येतो. काय सांगशील एकंदरीत? काय खरं तर योगायोगच म्हणायला हवा, कारण मालिका अगदीच अर्धवट संपली. माझ्यासाठी खूप ताटातूट होती ती सिच्युएशन की प्रेक्षकांना पण नुकसान आहे, प्रोड्युसरचं पण नुकसान आहे, चॅनलचंही नुकसान आहे, माझंही नुकसान आहे. पण लाईक आय सेड बिफोर की काही गोष्टी असतात ज्या आपल्याला करायला लागतात. बरोबर. आणि तिथे मी स्वतःला डाऊट खात होते. मला असं वाटत होतं की आपल्यात एक नकारात्मकता येते आहे, एक टॉक्सिसिटी येते आहे. आणि त्याच दरम्यान मला योगेश फुलफगारचा फोन आला ओळखीतनं की ईशा, मला ना असं पात्र आहे ज्याला खूप महत्व नाहीये किंवा खूप मोठा रोल नाहीये, पण गोष्टीसाठी तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यात त्या मुलीला फार बोलायला मिळणार नाहीये. तिला डोळ्यांनी बोलायचं आहे, तिचा अबोल अभिनय हवा आहे. सो मला असं वाटतं की तू तो अभिनय करावास. आता एका दिग्दर्शकाने असं आपल्याकडनं काम मागणं ही खरंच काम मिळण्याची पद्धत आहे. तेवढा तो विश्वास ठेवणं आणि एवढी जबाबदारी आपल्यावर टाकायची तयारी दाखवणं हेच माझ्यासाठी असं वाटलं की चला जिंकलो. आणि सगळ्यात महत्वाचं खरं सांगणं. हो. आणि त्यातून स्वामी रामदासांचे विचार, मनाशी निगडीत विचार, म्हणजे मनाचे प्रॉब्लेम्स आणि हे जे कच खाणं आहे स्वतःबद्दल सेल्फ डाऊट येणं वगैरे, सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच दरम्यान मला स्वामी रामदासांची ओळख झाली. असं नाही की आपण लांब होतो, शाळेत मीही मनाचे श्लोक शिकले होते, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मी त्याचं विवेचनही ऐकायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे नक्की, त्यांचे काय विचार आहेत हे माझ्यापर्यंत छोट्या प्रमाणात का होईना पण ते पोचले. आय मेड दॅट एफर्ट. मी ते जाणून घ्यायचा क्युरिओसिटीनी मला मदत केली आणि सुमाची भूमिका करायला मदत झाली एका अर्थी. बरं, तर आपला जो आता सोहळा पडला त्याच्यामध्ये तू खरंच खूप सुंदर गोष्ट बोललीस की माझ्याच मित्राला मला काका म्हणून आवाज द्यावे लागला आणि तोच मित्र इकडे आहे, पुष्कराज इकडे आहे. काका बोलणारी अभिनेत्री माझ्यासोबत आहे. तर मी तिला तेच बोलतो की माझ्याच मित्राला मला काका बोलावं लागतंय करून, असं ती बोललेली. तर काय आहे काका आणि हिचं नातं कसं आहे? आम्ही खरं तर आपला पहिला चित्रपट होता, पहिला जो चित्रपट आम्ही केलाय ना आयुष्यात, दोघांचंही पहिलं चित्रपटातलं काम एकत्र होतं, तेव्हा आमचा एक मैत्रीचा ग्रुप होता. पण क्लिअरली ईशानी स्वतःला इतकं छान मेंटेन केलंय की असं काहीच नाहीये. अतिरेक करून बोल. माझं वय वाटतं दिसतं, त्यामुळे मी तिचं काका अजिबातच असं काहीच नाही. जस्ट पण मग ही त्याची मैत्री ह्या किती वर्षात रंगीन मैत्री आहे. खूप वर्ष त्या दिलदोस्तीच्या दरम्यान स्वानंदी आणि बरेच जण असे येऊन जाऊन आळीपाळीने माझ्याकडे राहायला होते. माझं तेव्हा मालिका चालू होती जय मल्हार, आणि त्यामुळे आम्ही खूप धमाल करायचो, खूप बिचिंग करायचो. कसं राबवून घेतात किंवा कसं चाललंय तुमचं, मग आमचे कसे कॉस्ट्युम्सच वेगळे आहेत, वेगळ्याच जगातले आहेत, मग तिथले प्रॉब्लेम्स, मग ते त्यांचे प्रॉब्लेम्स सांगायचे की 6 जण होते यार, सगळ्यांना कसं महत्व वगैरे, खूप खूप गप्पा. त्याला काही लिमिटच नाही. नवीन होतो ना रे, बरोबर. हो. एक्सपिरियन्स अजिबातच एक्सपिरियन्स आम्हाला तेव्हा नव्हता आणि त्यामुळे गप्पा मारायचो की काय तुम्ही कसं की प्रत्येक वेळी हा त्रास दिसायचा की अरे यार आज खूपच उशीर झाला, आज 13 तास शूट झालं, आज इकडे सुरू झालं, म्हणजे जिम बनवायचं का नाही वगैरे, असे इथपर्यंत अशा गोष्टी होत्या की मी कितीतरी वेळा हिच्याकडे राहिलो. म्हणजे एकदा आनंदी खूपच जवळचे मित्र आहेत माझे. हा
त्यामुळे आम्ही आणि असं नाही की रोज फोन करू वगैरे, वर्षानुवर्ष नाही भेटत, पण कामाचा स्ट्रगल कलाकार म्हणून एक वेगळा असतो. कलाकार कलाकारांना काम देत मग नाही. त्याच मित्राला काका बोलायची वेळ येते तेव्हा काय मनामध्ये येते? येस, हा. योगेशनी माझ्यावर ही अशी जबाबदारी होती की डोळ्यांनी बोलायचं, अभिनय वगैरे ते सगळं करू आपण, हा. पण तुला तुझ्या मित्राला काका म्हणायचं आहे, तर आता हे कसं अचीव्ह करायचं हा प्रश्न होता. पण समूह आता तुम्ही तो चित्रपट बघा आणि तुम्हीच ठरवा खरं तर की ते जमलंय का, आम्ही दोन वेगळ्या पिढ्यांमधले वाटतोय का, हे तुम्ही सांगा. आणि नक्कीच ते सांगा. तुम्ही सांगा. येस येस, अगदीच तो अगदीच. इतरही काम बघतो बरोबर, होय होय होय. इतकी वर्ष. सो आय थिंक तुम्ही सगळ्यांनीच एक प्रतिक्रिया द्यावीत असं मला वाटतं. नाही नक्की मला फार गंमत वाटत होती की ईशा ही भूमिका साकारणार आहे आणि तिला मला काका म्हणून सुमाची भूमिका साकारणार आहे, आणि मी तिला मुद्दाम फोन नव्हता केला, म्हणजे डायरेक्ट तिला सेटवरतीच भेटावं वगैरे असं. शॉकिंग पहिला दिवस माझ्यासाठी थोडा टफ होता. बरं, म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं तुम्ही नाही, सोबत काम नाही, करता नाही. म्हणून असं? नाही, म्हणजे हे माहिती होतं की हा चित्रपटाचा भाग आहे पुष्कराज, पण तो आधी एक वेगळं पात्र करणार होता अच्छा. आणि तसंच मला इंट्रोड्यूस केलं होतं की हा तुझा मित्र आहे आणि तुमचं केमिस्ट्री दिसली पाहिजे, छान व्यवस्थित मैत्री वगैरे. आणि अचानक आय सी हिम देअर, म्हणजे सेटवर एका वेगळ्याच कॉस्ट्युम मध्ये, वेगळ्याच एक आवेशामध्ये तो त्याचा एक डेकोरम मेंटेन करत होता, म्हणजे राहत होता स्वतःमध्ये. आणि मी आपली नेहमीची बबली अशी, ए पुष्कर, ए पुष्की, चल मस्ती करू, चल हे करू, तिथे केवढी झाडं आहेत, हे आवड, असं मी त्याला खूप छळत होते. तो त्याचे पुढचे सीन्स काय होते दिवसाचे हे मला माहीतच नव्हतं. आणि तो सारखा कोशात राहायचा प्रयत्न करत होता, स्वतःच्यात राहण्याचा प्रयत्न. ही डिड नॉट, म्हणजे तो एकदाही असं नाही म्हणला की ईशा प्लीज डोंट डिस्टर्ब मी, की तुला काय मग मला आमचा सीन झाल्यानंतर मला असं वाटलं की ओ यार, हे तर डिफिकल्ट आहे, हे सोपं नाही आहे, आपल्या मित्राला काका म्हणणं हे सोपं नाही. मग मी पण थोडं कॉन्सन्ट्रेशन करायला लागले आणि नशिबाने तो सीन एवढा महत्वाचा नव्हता. पहिला सीन जो केला, पण we could करता आलं. handle it, हा like, whole grip तिथे on to अभिनय. तिथे म्हणजे मला योगेशने तो चान्स दिला की आता आपण एकमेकांसमोर आलो आणि तू मला काका म्हणलीस तरी मी हसायचं नाहीये किंवा तू हसायचं नाहीये, ह्याची एक रिहर्सल तेव्हा झाली. बरोबर बरोबर बरोबर. दोस्तीच्या वेळेला मी त्या सेटवर नव्हते, पण मी होतेही त्या सेटवर, असंच होतं. नक्कीच, नक्कीच. कारण आम्ही चॅनल्सच्या इव्हेंट्सना भेटायचो, काय मग तू काय कपडे घालणार, घरात नाही एकाच जायचो, बरोबर, हो. पण तसं काय मस्त दिस तिकडे जाऊन अभिनय, सगळीकडे अभिनय आम्ही आधी केलेला आहे. म्हणजे घरामध्ये सुद्धा तोच अभिनय सुरूच होता असं बोलू काय हरकत नाही. खूपच. आणि आई वडील ओळखीचे आहे, तो पिंपरी चिंचवडचा आहे, मी पुण्याचीच आहे, सो आनंदी पुण्याची आहे, बरोबर, होय, होय. कम फ्रॉम द सेम स्कूलिंग, थोडस सेम बॅकग्राऊंड, त्यामुळे असं बोलायला हरकत नाही का की हा एकंदरीत पुण्याचाच सिनेमा आहे, कारण का भूषण सुद्धा पिंपरी चिंचवडचाच Yes, आहे yes, असा, yes, म्हणजे पुणेकरांचाच सिनेमा आहे असं बोलायला हरकत नाही. हा सगळ्यांचा सिनेमा आहे, म्हणजे असं काही नाहीये. आता अतिच जो डीओपी आहे ज्याच्या लेन्स मधून आपण बघणार आहोत तो मुळात मुंबईचा आहे. इथे तंत्रज्ञ ज्यांनी केलं ते सगळे मुंबईचे आहेत आणि हा समर्थ विचारांचा चित्रपट आहे. अगदीच, अगदीच. त्यामुळे तो मर्यादित राहणारच नाही पुण्या मुंबईमध्ये वगैरे. पण एवढंच आहे की आम्हाला एकमेकांबरोबर काम करायला मिळालं हे फारच उत्तम झालं. म्हणजे अनेक वर्षांनी ही संधी ही मिळाली. ऍक्च्युली संधी मिळाली आणि खरोखर तुम्ही तो सीन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. मी हे योगेशला सांगत होतो की डबिंगला मी माझे सीन्स करताना हिच्या अभिनयावर माझे इमोशन्स येत होते. काही हो, खरंच किती गोड. खरंच. तर ते म्हणजे की एक भावनिक सीन आमच्यात घडतो आणि त्याच्यानंतर तो इतकं तेव्हा स्तब्धता होती आमच्या दोघांमध्येही. तो सगळं तिने पण ती स्पेस निर्माण केली, तिने पण त्या स्पेसमध्ये एंटर केलं, आम्ही दोघांनी तो सीन परफॉर्म केला. त्यात मैत्री म्हणून आम्ही एकमेकांना सांगतही होतो, ती मला सांगत होते हे थोडंसं जरा करून बघ किंवा हे कर. पण तिथे तो सीन परफॉर्म केल्यानंतर जो ज्या पद्धतीने झालेला आहे असं माझं मला वाटतं. हा, तिथे सफल होणंच गरजेचं होतं. हो. तो जो पोक्तपणा त्याच्या कॅरेक्टर मध्ये येणं गरजेचं होतं आणि त्याला तेवढी स्पेस देणं मी गरजेचं होतं, जे आय थिंक मी त्याची मैत्रीण आहे म्हणून कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने करू शकले असं मला वाटतं. 100%. आणि ते चहा प्यायलायस का आणि? हो हो, आत्ताच तो चहा घेत आलाय असं झालं त्याचं. दूर हो जा मेरी नजरों से, नजर नाही पण नाक से. नाही पण हे सगळं कंटिन्यू करा. थँक्यू हे थँक्यू काका. हे सगळं घडत असताना जसं तू आधी बोलीस की कुठेतरी हा ठराव घेणं गरजेचं आहे. आज कलाकारांच्या आयुष्यासाठी सुद्धा तो ठराव आणि ती स्तब्धता काही दिवसासाठी किंवा काही महिन्यासाठी किंवा स्वतःला टाइम देणं तेवढं गरजेचं आहे. गरजेचं आहे कारण सी वी ऑल आर अ पार्ट ऑफ दिस फास्ट लाईफ. बरोबर. कोणालाच चुकत नाही. बरं, मुंबई नगरी जी आहे तीही तुम्हाला ना 10 वाजता झोपू देते,
ना तुम्हाला सकाळची शांतता देते आहे हे सगळं त्या शहरात. पण आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत तिथे आमचं कामच जर 12 आणि 14 तास चालणार असेल, तुम्ही कितीही कधीच- प्रयत्न केला तरी आपण किती- असंच नाही, होऊ तू सांग मला, आम्ही तरी कॅमेराच्या काय अभिनय करून एक फिक्शन वाल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तू नॉन फिक्शनचा कलाकार आहेस असं म्हणूया आपण. तू मला सांग, तू किती झोपतोस, तू किती प्रवास करतोस, तू हाऊ डज दिस फास्ट लाईफ अफेक्ट यू? इट इज अफेक्टिंग एव्हरी वन ऑफ अस. बरोबर. बरं, आपल्या आजूबाजूला समाजात काय घडतंय ह्याचा आपल्यावर परिणाम होत नाही असं नाही. म्हणजे जरी आपण इतर जनरेशन सारखे अपफ्रंट नसलो तरी ते कुठे ना कुठेतरी आपल्यावर फरक पडतोच आहे. काय दरवाढ म्हणू नकोस, काय फ्युएल प्राइसेस म्हणू नकोस, त्याची अवेलेबिलिटी म्हणू नकोस, सगळ्याचा आपल्या क्षेत्रावर आपल्यावर अर्थात डिरेक्टली इनडिरेक्टली फरक पडतो आहे. बरोबर. सो अडल्ट होतोय आता आपण सगळे, प्रौढत्वाकडे चाललो आहोत, तेव्हा या सगळ्या प्रॉब्लेम्स आधी आपण नाही ना मला नाही फेस करायचं असं म्हणून झटकू शकत होतो. आता ते नाही करता बरोबर, येत हो. आहे. आणि त्यामुळे तेही सांभाळायचंय आणि स्वतःची हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थही सांभाळायची आहे. म्हणजे चांगलं तुमचं घरचं खाणं आलं, तुमचे विचार आले, तुमची झोप आली, तुमचं ओव्हरऑल वृत्ती, अप्रोच, हे सगळं एव्हरीथिंग, बाह्य अंतर्बाह्य एव्हरीथिंग. बरोबर. सो जेव्हा अशा प्रकारचा चित्रपट तुमच्याकडनं होणार आहे किंवा त्याचा भाग तुम्ही होणं अपेक्षित असता, तेव्हा तुमच्या मनातले किंतु परंतु सगळे जे काही डाऊट्स आहेत ते सगळे बाहेर काढावे लागतात, सगळे बाजूला ठेवावे लागतात आणि मग त्यांना फेस करावं लागतं. कदाचित एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ते परकाया प्रवेश करणं सोपं झालंय आता. इट्स बिकम प्रोफेशनल नाव. पण आय थिंक वी ऑल फेस दिस प्रॉब्लेम ऑन पर्सनल फ्रंट ऑल्सो, की सगळं जॉब बी घरी, काय बाळ रडतंय, आजारी येते, सोडून इथे मी नमस्कार आज मी इंटरव्ह्यू घ्याल, हा जो मुखवटा तू चढवतोस तो तुझ्यासाठी ही एक टास्कच आहे. आणि आय थिंक प्रेक्षकांनाही त्याची पूर्णतः कल्पना आहे. अरे आय एम नॉट किडिंग. आता ह्या आधी दिलेल्या इंटरव्ह्यू साठी मला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालाय महिलांकडनं, सगळ्यांकडनं, ऑल ओव्हर, तो खरंच ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी. मी तो इंटरव्ह्यू दिला आणि मग थोडी कोशात गेले खरं तर. पण आता मला असं वाटतंय की लोक खरंच खूप अंडरस्टँडिंग आहेत. म्हणजे मित्र वाटतं की मला असं म्हणणं आहे की कलाकारांना तेवढं स्वच्छ असणं किंवा कलाकारांनी तेवढं निर्भीड असणं सुद्धा गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो, कारण का आता ज्या गोष्टी बदलत आहेत वेगाने, त्याच्यामध्ये कलाकारांनी त्याची ओळख अभिनयाने प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. पण येस, आणि तो माणूस देव माणूस नाहीये, तसंच आहे. हो, माणूस माणूस आहे. आहे. मलाही वीक पॉइंट्स आहेत, मीही चुका करते आणि रोजच्या लेवलला करते. अगदी मोठमोठ्या चुका करते. कोणाचा तरी पटकन अपमान करणे, इग्नोरंट वागणे, जे होऊन जातं नकळत होऊन जातं. होय. आणि आय थिंक आम्ही कलाकार आहोत, आम्ही फेमस आहोत म्हणून किंवा आम्ही नावारूपाला येतो म्हणून आम्ही जास्त प्रगल्भता मिळवतो, तर तसं नाही आहे. आम्ही खूप म्हणजे माणूस म्हणून आय थिंक जास्त टोणगे ठप्पे बरोबर. हो. खातोपेक्षा ते दिसतात जास्त. दिसतात, हो. खातो सगळे सारखेच, आपण सगळे सेमच आहोत, फक्त आमचे फक्त दिसून कलाकाराच्या येतात. लगेच दिसून दिसून येतात. येतात. नक्कीच नाही. खरंच खूप भारी वाटतं, कारण का ना चित्रपटाविषयी बोलत असताना तू खूप गोष्टी आहेत ज्याच्यावर तू तुझं चित्रपट मत मत, मांडलंस. हो. चित्रपटाबद्दल तर आपण बोलोच होत, पण आता उत्सुकता आहे आम्हाला ट्रेलरची, कारण का Yes. टीजर मधून तुम्ही आम्हाला थोडंफार टीच केलंय. ट्रेलर बघण्यामध्ये रंगत आहे. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, आणि 14 ऑगस्टला Yes. चित्रपट रिलीज होतोय. 50,000 मुलांना 50% सूट आहे चित्रपटांच्या तिकिटांची. तर मी सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजमधल्या मुलांना आवाहन करेन की हा चित्रपट नक्की जाऊन बघा. कौटुंबिक हे चित्रपट आहे, कौटुंबिक गोष्ट आहे. समर्थ जो तुमच्या माझ्यासारखा एक यंग मुलगा आहे, ज्याचा देवाधर्मावर विश्वास नाहीये, आणि हेच त्याचे वडील विश्वंभर हे रामभक्त आहेत, रामदासांचे काय अनुयायी आहेत. सो त्यांची विचारसरणी आणि ह्या दोन पिढ्यांमधला जो क्लॅश आहे बरोबर. त्याला एक हेल्दी वेनी आम्ही तुमच्यापर्यंत गोष्टीच्या रूपाने पोहोचवतोय. सो तुम्हाला हा नक्की आवडेल. नाही, खरंच खूप भारी वाटत. तुर्ताशी थांबतो आणि पुन्हा एकदा लेट्स सोबत गप्पा मारल्याबद्दल Thank you. शुभेच्छा, आणि तुझ्यापासून तुझ्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच नितीन. थँक्यू सो मच. थँक्यू. लेट्स अप मराठी.